जय महाराष्ट्र, जय खानदेश. मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. घरी कशी हळद पावडर तयार करायची, खास मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ. ज्याने कधी घरी हळद तयार केली नाही, खास त्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, हळद ओली आहे, स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. माती वगैरे लागलेली सगळी काढून घेते. कुकरमध्ये पाणी ठेवले, हळद टाकायची. हळद बुडेल एवढंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही. बघू शकता तुम्ही इथं मी किती पाणी घेतलं आहे. हळद बुडेल एवढंच पाणी घेतलं आहे. कारण की जास्त पाणी घेतल्यावर आपण जेव्हा कुकरचं टोपण लावतो, शिट्टी होते ना, तेव्हा ते पाणी बाहेर ओतलं जातं. बघू शकता 3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यावर हळद चांगली शिजून झाली आहे. कलर पण किती छान आला आहे बरं. हे बघा, आता ही हळद मस्त कोमट झाल्यावर साल काढूया. आता ही खूप गरम आहे, वाफ निघते बघा तुम्ही किती गरम आहे. तर साल काढायची, मस्त बारीक काढून घ्यायची. बघा साल काढते नीट, बघा वाफ निघते, कोमट आहे. पूर्ण गार झाल्यावर तुम्ही काढू शकता, पण मी लगेच साल काढून घेते. आणि छोटे छोटे तुकडे करायचे. छोटे छोटे तुकडे मी का म्हणते, कारण की लवकर ते उन्हात वाढतात आणि मला मिक्सरला दळायचं आहे, त्यासाठी मी छोटेच तुकडे करणार. तुम्हाला गिरणीत दळायचे असेल तर मी एका हळदीचे 2 तुकडे पण करू शकता. हे बघा, थंडीचा दिवस आहे, ऊन जास्त पडत नाही, त्यासाठी छोटे छोटे तुकडे केले मी आणि उन्हात ठेवले. बघू शकता तुम्ही, मस्त कणकणीत वाढून झाले. हातानं चुरावतोय, दाबल्यावर लगेच चुरावतोय. बघू शकता तुम्ही. आणि 5-7 दिवस चांगलं वाढवायचं. 8 दिवस पण वाढवले ना तरी चालेल. बघू शकता तुम्ही किती छान कणकणीत झाली. मिक्सरमध्ये करणार आहे पावडर, मस्त बारीक पावडर करून घ्यायची. हे बघा कलर किती छान आला आहे. सुगंध तर एवढा छान आहे ना, पूर्ण घरात सुगंध पसरला आहे. घरचं चांगलंच असतं, नॅचरल आहे, ओरिजिनल हळद आहे. कलर खूप छान आहे, सुगंध खूप छान आहे आणि भाजीला तर चव खूपच छान येणार आहे. तर नक्की